स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने गेल्या काही दिवसांपूर्वी मित्रहो मुंबईच्या हॅबिटॅट स्टुडिओमध्ये एक शो केला होता, कॉमेडी शो. त्यात त्याने एक विडंबन गीत सादर केलं होतं. अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर व्यंगात्मक टीका केली होती. ते गीत पुन्हा एकदा तुम्ही ऐका. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय. थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय. एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए. मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए. मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए. जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए. मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए. तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे. सोचो ना, मतलब ये पॉलिटिक्स है इनकी. परिवारवाद खत्म करना था, किसी का बाप चुरा लिया. क्या रिप्लाई होगा भाई. मैं मिलूं कल तेंदुलकर के बेटे को, बोलूं कि आजा भाई लंच में मिलते हैं, आधा घंटा तेंदुलकर की तारीफ करूं और बोलूं कि देख आज से पर वो मेरा बाप है, तू ढूंढ ले कोई ऑन द वे. ऐकलत? या गाण्यामध्ये व्यंग आहे, टीका आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेबांचं कुठेही नाव नाही. परंतु शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फार वाईट वाटलं. आता तुम्हाला वाटेल शिवसेना तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे, मग यांना का वाईट वाटलं? हो, खरं आहे तुमचं. खऱ्या अर्थानं शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असं लोक बोलतात. पण हरकत नाही. जसा एखादा ड्रायव्हर आपल्या मालकाच्या बायकोला पळवून नेतो, त्यात काय असं होऊ शकतं ना, तसं राजकारणात होऊ शकत नाही का? अगदी होऊ शकतं. असो मित्र हो, मग शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराचा तो शो सोशल मीडियावर बघितला. सोशल मीडियावर या कार्यकर्त्यांनी तो शो पाहिला कुणाल कामराचा, आणि लगेच ते सर्व शिवसैनिक सैरावैरा धावत सुटले. कुठे? त्या स्टुडिओकडे. तिथे 50-100 शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी स्टुडिओत जाऊन ओरडायला सुरुवात केली. जोरजोरात ओरडायला लागले, कुठे आहे कुणाल कामरा, कुठे आहे कुणाल कामरा, बाहेर निघ, आता का लपून बसला आहे, बाहेर निघ, ये बाहेर ये, तुला दाखवतोच आता. कुणाल कामरा काही बाहेर येईना. तो कसा बाहेर येईल? हा शो त्याने महिनाभर आधीच शूट केला होता. त्यांना वाटलं आत्ताच गेलो तर तो तिथेच सापडेल. शो आधी शूट होत असतो, मग तो काही दिवसांनी पोस्ट केला जातो. या बिचाऱ्यांना काय ठाऊक कुणाल कामरा कसा सापडेल? तो होता तामिळनाडूला. मग त्या शिंदेच्या कार्यकर्त्यांनी, त्या शिवसैनिकांनी रागाच्या भरात तो स्टुडिओ तोडून फेकला. त्या स्टुडिओची प्रचंड नासधूस केली, प्रचंड तोडफोड केली. जशी लहान मुलं रागाला की घरातील वस्तू फेकतात, आणि त्यांना हटकलं तर आईच्या हाताला चावतात. मग इतर ठिकाणी निदर्शने होतात. पुन्हा 10-20 कार्यकर्ते कुणाल कामराचं पोस्टर रस्त्यावर चक्क जाळतात आणि दोन्ही हात वर करून नारे देतात, कुणाल कालरा मुर्दाबाद, कुणाल कालरा मुर्दाबाद, कुणाल कालरा मुर्दाबाद. कुणाल कालरा? अरे अरे रे 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 रे, कुणाल कालरा नाही, कुणाल कामरा असं नाव आहे त्याचं. कामरा, कालरा नाही. आता मित्र आहे ना गंमतच. आता कुण्या एखाद्या नेत्याने एखाद्या ठेकेदाराच्या कामावर असलेले 10-20 लेबर पकडले असतील आणि त्यांना घाईघाईने सांगितलं असेल, हे घ्या 100-100 रुपये आणि हे घ्या पोस्टर, जा रस्त्यावर आणि ओरडा. काय ओरडायचं तुम्हाला? म्हणायचं कुणाल कामरा, कुणाल कामरा मुर्दाबाद. त्यांना ऐकू आलं असेल कामरा नाही, कालरा. त्यांचा काय दोष बिचाऱ्यांचा? त्यांचा काय संबंध कामरासोबत? त्यांना कुठे हो कॉमेडी बिमेडी? ते बिचारे लेबर असतील, काम करणारे श्रमिक. आता हे सर्व झालं. मग ते एक शंभूराजे देसाई आहे, कुणीतरी नेते आहेत, तुम्ही नाव ऐकलं असेल.
ते तर चक्क म्हणाले कुणाल कामरा सापडला नसेल तर जाऊ द्या, हरकत नाही, संजय राऊतला अटक करा. अर्थात माहेरी गेलेली बायको परत येत नसेल तर साडीला उचलून आणा. गंमतच आहे राव, गंमतच आहे. सिनेमाच्या टॉकीजमध्ये एखाद्या विनोदावर उशिरा हसणाऱ्याला जसे लोक हसतात ना, तसा हा प्रकार आहे. अलीकडे काही काळ आधी देशात गंमत सुरू होती, भारतात. आता ती गंमत महाराष्ट्रापर्यंत पोहोचली आहे. सगळीकडे सध्या गंमतच सुरू आहे. कुणाल कामराला कोर्टाने अटकपूर्व जामीन दिला या प्रकरणामध्ये आणि येत्या 7 एप्रिलपर्यंत त्याची मुदत आहे. तोपर्यंत मुंबईचे मुंबई पोलीस त्याला अटक करू शकत नाही. हे पोलिसांना माहिती आहे, कायदा त्यांना कळतो. मग 7 तारीख येण्याच्या आधीच 7 तारीख यायचीच आहे आणि मुंबई पोलीस कुणाल कामराच्या माहीमच्या घरी पोहोचतात. मुंबईत कुणाल कामरा घरीच नाही, त्याचे म्हातारे आई वडील बिचारे त्या घरात होते. त्या बिचाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, त्या कुणाल कामराच्या आई वडिलांना काय माहिती काय झालं माझ्या मुलाचं. आता त्यांचा मुलगा कुणाल कामरा कॉमेडी करतो एवढं त्यांना ठाऊक आहे. तो चोर, डाकू, दरोडेखोर नाही. मग पोलीस का आले पकडायला? ते आई वडील बिचारे बुचकाळ्यात पडले. कुणाल कामरा कुणालाच डोळ्याने प्रत्यक्ष दिसत नाही, पण ट्विट करतो. कुणाल कामरा पोलिसांना अजिबात दिसत नाही, पण पुन्हा दुसरं गाणं पोस्ट करतो. हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल. आपल्या चॅनलवर पोस्ट करतो. ऐका पुन्हा. हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन. मन में अंधविश्वास, देश का सत्यानाश, हम होंगे कंगाल एक दिन. होंगे नंगे चारों ओर, करेंगे दंगे चारों ओर, पुलिस के पंगे चारों ओर एक दिन. मन में नथुराम, हरकते आसाराम, हम होंगे कंगाल एक दिन. होगा गाय का प्रचार, लेके हाथों में हथियार, होगा संघ का शिष्टाचार एक दिन. जनता बेरोजगार, गरीबी की कगार, हम होंगे कंगाल. ऐकलं? आता पुन्हा कार्यकर्ते चिडतात शिंदे साहेबांचे. पुन्हा त्यांचा त्रागा होतो, चिडून त्रागा होतो. पण आता या गाण्यात काय आहे? जे गाण्यात आहे तेच तर सध्या देशात घडत आहे. पण सहन होत नाही. काहीच कसं सहन होत नाही हो? अरे बायकोने भाजीमध्ये मीठ नाही घातलं तर बायकोला सांगावं लागेल ना. अशीच या गाण्यात गंमत आहे, दुसरं काय. अर्थात घटस्फोटाच्या केसमध्ये जज साहेबांसमोर बायकोचे गुन्हे सांगावे लागतील ना, आणि बायकोला देखील नवऱ्याचे गुन्हे न्यायाधीशासमोर सांगावे लागेल की मी असताना हा दुसऱ्या बायकांना घेऊन फिरतो. हल्ली असंच सुरू आहे. हसताय काय? हसायलाच पाहिजे. हल्ली असंच सुरू आहे. प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. शेतकरी म्हणतात कर्जमाफी करा, सरकार म्हणते थांबा. औरंगजेबाला येऊ द्या, त्याला विचारून सांगतो. बेरोजगार म्हणतात नोकरी द्या, सरकार म्हणते थांबा, दिशा सालियांचं आधी बघावं लागेल. कदाचित ती जिवंत आहे, तिला उगाच जमिनीत पुरलं, उगाच तिला जमिनीत गाडलं. ते प्रकरण सर्वात महत्वाचं आहे, तुमचं नाही. निर्णय कोर्टाने बरोबर दिला नाही कदाचित. आदित्य ठाकरेला पकडू द्या आधी, नंतर बघू तुमच्या बेरोजगारीचं काय आहे ते. लोक म्हणतात, जनता म्हणते, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं काय झालं सरकार? सांगा, आम्हाला उत्तर द्या. म्हणतात थांबा थांबा थोडे, एवढी काय घाई आहे, थांबा थोडे. नागपूरच्या दंगलीचा मास्टर माइंड काय म्हणतो ते आधी बघावं लागेल, तुमचं नंतर बघता येईल. लोक म्हणतात दंगल घडलीच नाही नागपूरची, ती घडवली. सरकार म्हणते ज्यांनी असं म्हटलं
त्यालाच आतमध्ये टाका. कुणीच बोलू नका. कुणीच बोलू नका. चुप चुप बसा, बिलकुल चुप. कुणीच बोलायचं नाही. आम्हाला थोडी प्रायव्हसी द्या. कुणाला? नेत्यांना. आम्हाला काम करू द्या. तुमची कर्जमाफी महत्वाची नाही, आमदारांची पगारवाढ फार महत्वाची आहे. खासदारांची पेन्शन योजना आवश्यक आहे. उगाच एखाद्या आमदाराने आत्महत्या केली तर काय करणार आम्ही? उगाच एखाद्या आमदाराने आत्महत्या केली, खासदाराने जीव दिला तर आम्ही काय करायचं? आणि आमचं सरकार पडलं तर मग संख्या कमी होईल. अशी गंमत आहे सध्या महाराष्ट्राची. सुशिक्षित नेते, उच्च शिक्षित आमदार, खासदार अतिशय व्यस्त आहेत. अतिशय व्यस्त, घाईत आहे, व्यस्ततेत आहेत. कुठल्या कामात आहे माहित नाही. कुठल्या कामात आहे माहिती आहे तुम्हाला? दिवस निघाला की हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. औरंगजेबाची कबर, कुणाल कामराची खबर, दिशा सालियांचा खटला, असा महाराष्ट्र सैराट सुटला. नमस्कार.